कोविड-19 च्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्ही आणि आम्ही आपण सारे जण अडकलेलो आहोत। यापूर्वी नागपूरचा महापौर म्हणून पहिल्यांदा फेसबुक लाईव्ह मी 27 मार्च रोजी घेतलं। दुसरं फेसबुक लाईव्ह 3 एप्रिल रोजी आपणा सर्वांसोबत केलं। यामध्ये आपल्यासोबत चर्चा व्हावी, संवाद व्हावा, आपल्याला काही वृत्त कळावे, हा संपूर्ण हेतू याच्यामध्ये असतो। मग मध्यंतरीच्या काळामध्ये माझे 2 फेसबुक झाल्यानंतर मग डिव्हिजनल कमिशनरांचं फेसबुक झालं, माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं फेसबुक लाईव्ह झालं, माननीय आयुक्तांचं फेसबुक लाईव्ह झालं। विविध प्रकारचे माननीय पंतप्रधानांचे, माननीय मुख्यमंत्र्यांचे देखील निवेदन हे आपणापर्यंत येत असतात। आणि नागपूर शहराचा प्रथम नागरिक म्हणून सर्वप्रथम तर मला आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की आज हा लॉकडाऊनचा पहिल्यांदा कर्फ्यूचा दिवस 22 मार्च जनता कर्फ्यू आणि त्याच्यानंतर आजपर्यंतचा जर विचार केला तर आम्ही जवळपास 40-42 दिवसाच्या वरती दिवस होऊन गेलेले आहेत। या सर्व दिवसांमध्ये तुमची आणि माझी स्थिती अत्यंत बिकट होत चाललेली आहे। आपण कसं तरी चालवून तरी घेतो आहोत, परंतु समाजातला एक वर्ग असा आहे की ज्यांची स्थिती अत्यंत भीषण आहे, ज्यांचं हातावरचं पोट आहे अशांची स्थिती आहे। जे मजूर केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या आदेशान्वये नागपुरात अडकलेले आहेत, त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे। जे अनेक मंडळी नागपुरात अडकलेली आहे, ज्यांना त्यांच्या घरी जायचं आहे, मग ते विद्यार्थी असतील, महिला वर्ग असतील। आपल्या नागपुरातला मोठा महिला वर्ग आहे, मोठा विद्यार्थ्यांचा वर्ग आहे जो नागपूरच्या बाहेर अडकलेला आहे आणि त्याला आता वेध लागलेले आहे नागपूरचे। त्यांच्यासाठी देखील अत्यंत कठीण परिस्थिती ही आहे। आणि अशातच पुन्हा काल एक तिसरा लॉकडाऊन हा जाहीर झाला। दुर्दैवाने आम्ही आता 39,000 क्रॉस केलेले आहे। महाराष्ट्रामध्ये 12,500च्या वरती आम्ही क्रॉस झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे कोविड जरी वाढत नसला, जरी एका आकड्यावरती मेंटेन होतोय, तरी अजूनही त्याचा धोका टळलेला नाही, ही अत्यंत सत्य बाब आहे। आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपणा समोर येऊन यामध्ये नागपूरची स्थिती काय आहे, नागपूर महानगरपालिकेने काय केलेलं आहे, पालिका प्रशासन म्हणून आम्ही काय करतो आहे, या दृष्टिकोनातून आजचं फेसबुक लाईव्ह आपण या ठिकाणी करतोय। मी एक संक्षिप्त निवेदन करतो आणि त्याच्यानंतर अनेक जणांचे अनेक प्रश्न येणे या ठिकाणी सुरू झालेले आहे। आपण 2ला सुरू करून ठीक 3 वाजता याचं समापन करूया। या ठिकाणी महानगरपालिकेने आपला एक नियंत्रण कक्ष हा सुरू केलेला आहे। याचे हेल्पलाईन क्रमांक देखील अनेकदा फेसबुकवरती दिलेला आहे, एनएमसीच्या फेसबुकवरती दिलेला आहे। यामध्ये मला सांगायला अत्यंत अभिमान आहे की या शहरातल्या दिव्यांगांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील हेल्पलाईन क्रमांक दिला। त्याच्यावर प्रतिसाद देखील आला, नागरिकांनी तक्रारी देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात केल्या। आणि यामध्ये वैद्यकीय शंका जर त्यांना असेल किंवा त्यांना काही मदत हवी असेल, मग त्यांना औषधं हवे असतील, त्यांना राशन हवं असेल, त्यांना जेवणाची व्यवस्था करायची असेल, तर यापर्यंत या आमच्या हेल्पलाईनच्या कक्षात आजपर्यंत जवळपास 3,401 कॉल्स आले। आणि या 3,401 कॉल्सला आम्ही अद्यापपर्यंत कॅटर केलेला आहे। आम्ही संपूर्ण कॉल्सला न्याय दिलेला आहे। त्यांना जी जी मदत हवी होती ती सर्व मदत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो आहे। याच्यामध्ये
दिव्यांगांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे देखील अनेक कॉल्स आले। यामध्ये जवळपास 2369 कॉल्स हे आज रात्रीपर्यंत काल रात्रीपर्यंत आलेले होते। त्यांना जी मदत आम्ही दिलेली आहे ती मदत जी आहे ती जवळपास सर्वांना रेशन किट्स जी आहे ती रेशन किट्स 1089 लोकांना आम्ही रेशन किट्स पुरवलेले आहेत। यामध्ये फूड पॅकेट्स हवे असतात अनेकांना, तर ते 91 लोकांना आम्ही नियमित पुरवत आहोत। औषधीची व्यवस्था असेल आणि याशिवाय मित्रांनो एक नवीन समस्या घरी राहण्यामुळे होत आहे आणि त्या समस्येला देखील कॅटर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न नागपूर महानगरपालिकेतर्फे केला जात आहे आणि ती समस्या म्हणजे समुपदेशनाची। या शहरामध्ये समुपदेशनाची देखील आवश्यकता आहे। हेल्पलाईनवरती असे कॉल्स आले आणि महानगरपालिकेतर्फे 585 लोकांना आजपर्यंत समुपदेशनाची मदत आम्ही करतोय। याशिवाय शहरामध्ये अनेक बेघर होते। या बेघरांना लॉकडाऊनच्या काळामध्ये मग परराज्यातील मजूर असतील, रस्त्यावरती भिक्षा मागणारे लोक असतील किंवा अन्य व्यक्तींसाठी एकूण 23 बेघर निवारे आम्ही अद्यापपर्यंत तयार केलेले आहे। या बेघर निवाऱ्यांची एकूण क्षमता ही 1584 आहे आणि या 1584 पैकी सध्या जे वास्तव्यास आहे हे 1447 बेघर पुरुष आणि महिला असे या बेघर निवाऱ्यांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने आज त्या ठिकाणी वास्तव्यात आहे। यामध्ये मग मजूर आहेत, मग नागपूरपासून तर छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, ओडिशापर्यंतचे मजूर यामध्ये सर्वांमध्ये राहत आहे। आणि मला एका गोष्टीचा अत्यंत अभिमान आहे की केवळ नागपूर महानगरपालिकाच नव्हे तर महानगरपालिकेच्या सहकार्याला अशा वाईट स्थितीमध्ये उभ्या राहिलेल्या संस्था ज्या आहे त्या संस्थांना मी अत्यंत ज्याला असं म्हणता येईल त्यांना मानाचा मुजरा करतो। माझ्याजवळ शब्द नाहीत यांचं अभिनंदन करायला। अशा या ज्या संस्था आहे त्यांची मी थोडक्यात फक्त नावं घेतोय कारण नावं खूप आहेत, एखाद्याचं चुकेल त्यांनी निश्चित क्षमा करावी। सह्याद्री ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, संस्कृती महिला बाल विकास संस्था, सहारा बहुउद्देशीय संस्था, लिलाई बहुउद्देशीय संस्था, परमात्मा एक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, लाईव्ह लेवल संस्था, धम्मदीप बहुउद्देशीय शिक्षण संस्था, वैष्णवी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था, ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था, कल्पना बहुउद्देशीय महिला मंडळ, जनजागृती आव्हान सोसायटी, शालिनीताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था, संतोषी बहुउद्देशीय जनकल्याण संस्था, गुलमोहर ह्युमन वेलफेअर असोसिएशन, निर्जा पठानिया या सर्व संस्थांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे आमचे हे बेघर निवारे अद्यापपर्यंत व्यवस्थित चालले। या बेघरांपर्यंत त्यांची व्यवस्था झाली, त्यांना भोजन उपलब्ध देखील करून देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या मग आधार असेल, इस्कॉन आहे, अन्न अमृत फाउंडेशन आहे, प्रियदर्शनी बहुउद्देशीय संस्था आहे, प्रफुल्ल देशमुख आहेत, सुसंस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्था, दिव्यानी अभिनव सहकारी संस्था, भारतीय जैन समाज, स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था या संस्थांच्या सहकार्याने हे जे बेघर आहे या बेघरांपर्यंत आम्ही नियमितपणे पोहोचून त्यांच्या संपूर्ण व्यवस्थेसकट त्यांच्या पोटापाण्याची देखील व्यवस्था करण्यामध्ये महानगरपालिका यशस्वी ठरलेली आहे। याशिवाय या शहरामध्ये अनेक ठिकाणी फुटपाथवरील नागरिक आहे, गरजू विद्यार्थी आहे, नोकरीसाठी नागपुरात वास्तव्यास असलेले आणि अन्य गरजूंना नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने अन्न पुरवणे अत्यंत महत्त्वाचे होते। या शहरामध्ये हातावरचे पोट असणारी मंडळी इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की यांच्यापर्यंत कसं पोचायचं हा यक्ष प्रश्न होता आणि अशा वेळी यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या अनेक संस्था या समोर आल्यात। अनेक जणांनी नावं दिलीत, अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली की आम्ही मदत करतोय पण आमचं नाव घ्यायची गरज नाही। अशा देखील संस्था, या संस्थांना देखील मी मनापासून नागपूर शहराचा प्रथम नागरिक म्हणून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि असंच सहकार्य येणाऱ्या काळात देखील त्यांचं मिळेल ही देखील अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो। यामध्ये मग मैत्री परिवार संस्था, सिटीजन ॲक्शन ग्रुप, छत्तरपूर फार्म्स, ग्रोविल फाउंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना,
प्रगल्भ सेवा संस्था, नागपूर महिला मंडळ, अन्नामृत फाउंडेशन, इस्कॉन, बडी मारवाड, माहेश्वरी पंचायत भवन, लाफ्टर क्लब, ग्रुप ऑफ नागपूर फ्रेंड्स, हॉटेल राजधानी, पूर्वा ऑटोमोबाईल्स मित्र परिवार, पारेख परिवार शिवाजीनगर, सुसंस्कार बहुउद्देशीय शिक्षण संस्था, प्रियदर्शनी बहुउद्देशीय सहकारी संस्था, शगुन महिला मंडळ, स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट, विपश्यना केंद्र, माहुरझरी लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळ, नागपूर महिला मंडळ, रतन पॅलेस सोसायटी, लॉयन्स क्लब, जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन, दीनदयाल थाली या पद्धतीच्या संस्था ज्या आहे त्या संस्था या समाजासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात अग्रेसर राहिल्यात आणि समोर येऊन यांनी मदत केली. याशिवाय मित्रांनो, असे अनेक अनसंग हिरोज आहेत, त्यांची नावं देखील यापर्यंत अद्यापपर्यंत पोचली नाही आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेकदा भोजन करण्यासाठी आपल्याला भात आणि भाजी याची व्यवस्था अनेक ठिकाणी होते. पोळ्यांची व्यवस्था करणं अत्यंत कठीण असतं. सिलेंडर्स लागतात, लेबर वर्ग मोठ्या प्रमाणात लागतो. परंतु अनेक संस्थांनी हाक दिली आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की तुमच्या माझ्या समाजातील आपल्या अष्टभुजा भगिनी समोर आल्यात. या शहरामध्ये रोजच्या आपल्या घरातून 10 पोळ्यांपासून तर 25 पोळ्या स्वतःच्या घरचा सर्व स्वयंपाक करून आपल्या घरातलं संपूर्ण काम करून 10 ते 25 पोळ्या अशा आपल्या गरजू बांधवांकरता रोज करून देणाऱ्या जवळपास 1000च्या वर माता भगिनी आहे. त्यांना देखील मी मनापासून अभिवादन करतो. कारण मित्रांनो, हे अत्यंत कठीण आहे. तुम्ही आणि आम्ही घरात आहोत, मुळात घरात आहे सर्वजण, आणि घरात असलो की तुम्हाला आणि आम्हाला भूक लागते. मुलं आहेत, पती आहे, सासू सासरे असतील, या सर्वांचं करून या पद्धतीने मदत करणाऱ्या महिलांना तुम्ही आणि आम्ही आपण सर्वांनी मनापासून धन्यवाद देणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय या ठिकाणी आपल्यापैकी अनेकांचे या ठिकाणी प्रश्न आले आहे की सध्याची संख्या काय आहे. तर यामध्ये कोविड बाधित जे रुग्ण आहे ते आज आत्ता दुपारी 1 वाजेपर्यंत हे 148 आहेत नागपुरात. 10 मार्चला पहिला रुग्ण मिळाला आणि आज 4 मे रोजी 148 एकूण कोविड रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे पूर्णतः बरे होऊन, म्हणजे ज्यांच्या 2 टेस्ट झाल्यात 14व्या दिवसानंतर त्या निगेटिव्ह निघाल्यात, आणि असे निगेटिव्ह झालेले 47 जण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. याचा अर्थ असा आहे की सध्या पॉझिटिव्ह जे रुग्ण आहेत ते जीएमसी आणि आयजीएमसीत असतात, ते 101 रुग्ण त्या ठिकाणी आहेत आणि 47 जण बरे होऊन सुखरूप त्यांच्या परिवारामध्ये गेले. याशिवाय सध्या जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे, क्वारंटाईन आहेत, तर असे क्वारंटाईन केलेले जे एकूण ज्यांना रुग्ण देखील म्हणता येणार नाही परंतु एकूण व्यक्ती आहेत, तर असे एकूण 2552 व्यक्ती हे क्वारंटाईन नागपूर शहरात झालेले आहे. त्याचप्रमाणे नागपुरातील गांधीबाग असेल, सतरंजीपुरा, आशीनगर, धरमपेठ आणि मंगळवारी या 5 प्रशासकीय जे झोन आहे 10 पैकी, त्या 5 झोनमधील काही भाग जो आहे हा सील करण्यात आलेला आहे आणि इतर जो भाग आहे हा रेड झोन, ग्रीन झोन, ऑरेंज झोन म्हणून हे करण्यात आलेलं आहे. परंतु सध्याच्या वाईट परिस्थितीमध्ये मी जसं मगाशी म्हटलं की काही अनसंग हिरोज आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की मी काहीतरी केलंच पाहिजे आणि काहीतरी करण्याच्या भावनेमधून ते काही ना काही नवीन नवीन उपक्रम करत असतात. मला आठवतं की एक प्रतीक गडकर आणि मिर्झा आसिम बेग आहे बहुतांशी, या दोघा तरुणांनी सॅनिटायझर टनेल तयार केलं नागपुरातलं. नागपुरात सॅनिटायझर टनेल करणारे हे मुलं उभे झालीत. त्याचप्रमाणे एक प्रदीप शेदे म्हणून युवक आहे, मला याचं मनापासून कौतुक करायचं आहे. हा ऑटो चालक असलेला युवक आहे आणि ज्यावेळी त्याला कळलं की एका ठिकाणी कम्युनिटी किचनमध्ये रोजच्या 4000 लोकांना भोजनाची व्यवस्था होते, तुम्ही आणि आम्ही आपण त्याचा विचार करत नाही मित्रांनो. हा प्रदीप शेदे हा त्याचा वावर आहे, त्या वावरात गेला
ऑटो चालवणारा व्यक्ती, त्याला पैशाची गरज आहे, परंतु स्वतःच्या वावरात गेला, 100-150 किलो भाजी आणली आणि त्या कम्युनिटी किचनमध्ये दिली. अशांचं कौतुक, असे अनेक प्रदीप शेदे तुमच्या आणि माझ्या समाजामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्याकडे एक चिमुरडी आली होती, अवनी निनाद पाठक. तिचा 30 एप्रिलला वाढदिवस होता. मित्रांनो, ती माझ्याकडे तिचं गुल्लड घेऊन आली होती की काका मला हे गुल्लड द्यायचं आहे तुम्हाला. आणि त्या गुल्लडमध्ये तिच्या समोर मी फोडलं, 5,600 रुपये निघाले. मित्रांनो, जी मुलगी 4थीतून 5वीत जाते, म्हणजे 9 ते 10 वर्षाची असेल, त्या मुलीला हे वाटणं ही किती मोठी गोष्ट आहे की मी समाजाला माझ्याजवळचं सर्व दिलं पाहिजे. जे वय मुलांना काहीतरी मी नवीन माझ्यासाठी विकत घेतलं पाहिजे असं वाटतं, त्या ठिकाणी 9 वर्षाची मुलगी स्वतःची वर्षभराची संपूर्ण मिळालेली रक्कम ही सेवाभावी संस्थांना देते. हे निश्चितच या शहरासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. याशिवाय अनेक मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, ज्यांनी समाजासाठी काही ना काही करतच गेलेले आहेत. त्यांचं डोकं चाललं, त्यांना असं वाटलं सॅनिटायझेशनचं करावं. माझ्या ऑफिसच्या बाहेर ऑटोमॅटिक हँड वॉश मशीन, आरोग्य ऑटोमॅटिक हँड वॉश मशीन ही काही तरुण मुलांनी लावली आहे. स्क्रॅच लॅब नावाच्या मुलांनी, संस्थेने, त्यांचं देखील मनापासून अभिनंदन आहे. आणि असे अनसंग ज्यांची नावं देखील आज तुमच्या आमच्या समोर नाही, अशांची लिस्ट बनवणं आम्ही देखील सुरू केलं आहे. आपण देखील बनवावी, अशांचे नावं फेसबुकवरती टाकावे. आज नाही, पण हे सर्व संपल्यानंतर कुठेतरी समाजापुढे या सर्व मंडळींना आणणं, यांचा सत्कार करणं, यांच्या कार्याला कार्याचे वाखणणी करणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते निश्चितच पूर्ण करणार आहोत. हे होत असताना मला ज्या पद्धतीने सर्वीकडे सुरू आहे, अनेकांना अनेक करायचं आहे. एक छोटीशी मला गोष्ट आठवते, ती फक्त सांगतो आणि आपण आपल्या प्रश्नोत्तरांना प्रारंभ करूया. अनेकांनी ऐकली देखील असणार आहे. जंगलामध्ये आग लागते आणि आग लागली असताना ते विझवायसाठी अनेक जण अनेक पद्धतीने प्रयत्न करत असतात, परंतु एक झाडावरची छोटीशी चिमणी असते. ही चिमणी स्वतःच्या पंखावरती रेती घेते आणि रेती घेऊन उडत उडत जाऊन त्या आगीवरती टाकण्याचा प्रयत्न करते. हे सर्व बघत असताना एक कावळा बघत असतो. तो तिला विचारतो, मोठा कुत्सित स्वरूपात विचारतो, कारण चिमणीच्या विझवण्याने आग विझणार नाही आहे, परंतु तो तिला विचारतो की चिमणे, तू हे जे करते आहे त्याने होणार काय आहे? आग थोडीच विझणार आहे. मित्रांनो, चिमणीचं उत्तर तुम्ही आणि मी, आपण साऱ्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखं आहे. चिमणी असं म्हणते की हे मलाही माहित आहे की माझ्यामुळे आग विझणार नाही, परंतु माझ्या डोळ्या देखत एक आग लागली होती आणि मी काहीच केलं नाही, याचं शल्य मला जीवनभर खात राहील त्यामुळे. आणि दुसरा विषय असा आहे की इतिहासामध्ये ज्या वेळेला लिहिल्या जाईल त्यावेळी आग लागली असताना चिमणीने प्रयत्न केले, हे त्या इतिहासामध्ये लिहिल्या जाईल आणि त्यामुळे मी हे प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, माझी आपणाला सर्वांना विनंती आहे, आपापल्या स्तरावर आपापल्या प्रयत्नाने जे जे करता येईल, ज्या ज्या गरजूंपर्यंत पोहोचता येईल, ते तुम्ही आणि मी, आपण सर्वांनी आपापल्या स्तरावरती आपापल्या ताकदीवरती हे आपण साऱ्यांनी करूया. आणि हे जर केलं, पण सोबत एक गोष्ट, हँड सॅनिटायझर, हँडवॉश नियमित करणे, मास्क 100% लावणं आणि फिजिकल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग याचं पालन करणं, या जर 3 गोष्टी तुम्ही आणि आम्ही केल्यात तर मला 100% खात्री आहे की आम्ही या कोविड-19 नावाच्या महामारीला नागपूर शहरातून 100% आम्ही हद्दपार करूया. आजपर्यंत महानगरपालिकेने
आपल्याला आश्चर्य वाटेल, टोटल जे फूड पॅकेट्स आम्ही वितरित केलेले आहे ते 12,35,065 जवळपास केले आहे. राशन किट 6,670 केलेले आहे. लहान मुलांचं दुधाचं किंवा इतर जे सामान आहे ते 72 केलेलं आहे. आणि डेली फूड पॅकेट्स आम्ही 4,913 पर्यंत 49,113 डेली फूड पॅकेट्स आम्ही देतोय. मग याच्यामध्ये होमलेस पीपल असतील, विद्यार्थी असतील, सिनियर सिटीजन्स असतील, नागपूर मेट्रो साईट्सवरचे मजूर असतील, त्याच्यानंतर ज्यांच्याजवळ राशन कार्ड नाही असे असतील, अशा सर्वांना आम्ही करतोय, मदत करतोय. आपणा सर्वांचं देखील विविध स्तरावरती सहकार्य लाभत आहे. मी मनापासून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आपला मनापासून ऋण व्यक्त करतो. आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना मी यानंतर तुम्ही आणि आम्ही आपण प्रश्नोत्तर घेऊया. त्यापूर्वी थोडक्यात फक्त सांगतो कि कोविड बाधित जो मरीज है वो मरीज नागपुर शहर में 148 है. उसमें से जो निगेटिव पाए गए हैं ऐसे 47 जो है वो 47 अपने अपने परिवार में सुखरूप गए हुए हैं. 101 पेशेंट में 2 पेशेंट्स जिनका मृत्यु हुआ है, यानी 99 पेशेंट्स 99 पेशेंट्स जो है वो आईजीएमसी और जीएमसी में अभी हॉस्पिटलाइज्ड है. उसके साथ में जो क्वारंटाइन किए गए हुए हैं ऐसे 2,500 लोग तकरीबन शहर के अलग अलग हिस्से में क्वारंटाइन हुए पब्लिक यहाँ पर है. मैं आप सभी लोगों को अनुरोध करता हूँ कि आप जैसे लोगों के कारण ही समाज के अत्यंत दुर्लक्षित व्यक्ति जो है, जिनको सही मायने में आप जैसे लोगों की अपेक्षा है, सहकार्य की अपेक्षा है, ऐसे लोगों तक महानगर पालिका तो पहुंच रही है, समाज के अनेक क्षेत्र के अनेक संस्थाएं पहुंच रही है. आप सभी लोग भी वहां तक पहुंचेंगे, यही प्रार्थना मैं आपके साथ में करता हूं. यहाँ पर अनेक प्रश्न आए हैं. मैं 3 बजे तक वो प्रश्न को हम सभी लोग लेंगे और फिर आगे हम चलेंगे. धन्यवाद. लॉकडाऊन 1, लॉकडाऊन 2 आणि लॉकडाऊन 3 चा हा 18 दिवस या दरम्यान नागपूर महानगरपालिकेने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आणि लोकांच्या सहकार्याने काय काय मदत केली, गरीब लोकांपर्यंत काय काय मदत पोहोचवली आणि नागपूर महानगरपालिकेने आपलं काय चांगलं कार्य केलं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण दिली. सर्वप्रथम ही माहिती देण्यासाठी बरेच अभिनंदनाचे मेसेज आलेले आहे आणि नागपूर महानगरपालिका सोबतच पूर्ण प्रशासकीय टीम आणि आपल्या नेतृत्वातील पदाधिकाऱ्यांच्या टीमचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. बरेच प्रश्न कमेंट्स मध्ये आणि मध्ये आलेले आहे. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आपण समाजसेवा आणि जी सेवा करतात त्यांच्या संदर्भात सांगितले आणि त्यातून अनेकांना पुन्हा प्रेरणा मिळाली. केतन ढोके यांनी विचारलेलं आहे की त्यांनाही याच्यात खारीचा वाटा उचलायचा आहे आणि ते पोळ्या पुरवायला तयार आहेत, तर या पोळ्या कुठे नेऊन द्यायच्या त्यांचं. केतन, आपण माझ्या पेजवरती आपला नाव नंबर सोडावा. माझ्यातर्फे आपल्याला संपर्क करून आपण ज्या भागात राहतात आहे त्या भागात त्या पद्धतीने व्यवस्था आम्ही करूया. समीर हरतलकर यांचा एक प्रश्न आहे. सर, लॉकडाऊनचे नियम फारच कन्फ्युजिंग आहेत. हिंगणा MIDCला काही कंपन्या कर्मचाऱ्यांना धमकावून बोलवत आहेत. जरा या बाबतीत जर स्पष्ट केलं तर बरे होईल. नाही, ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहे त्या ग्रीन झोन मधल्या कंपन्यांना सुरुवात करण्याची परवानगी राज्य सरकारतर्फे काही गोष्टींच्या अधीन राहून ही देण्यात आलेली आहे. मग यामध्ये ज्याला असं म्हणता येईल की 33% कर्मचारी असतील ते ठेवून ते आले तर त्यांना परमिशन देऊन त्या पद्धतीची परवानगी ही देण्यात आलेली आहे. सर, ऋषिराज का क्वेश्चन है, वाइन शॉप शुड नॉट बी जस्ट ओपन इन रूरल एरियाज बिकॉज फिर सब एक जगह जमा होंगे जहां पर ऑलरेडी केसेस नहीं है, वहां केसेस बढ़ेंगे. सही बात है. इस तरीके से प्रश्न मुझे अनेक प्रश्न यहाँ पर आए हुए हैं.
मैं आज सम्माननीय जिलाधिकारी महोदय से इस विषय पे बात करने वाला हूँ. विवेक निंबाळकर यांचा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की कालपर्यंत लॉकडाऊनच्या नियमासंदर्भात बरंच कन्फ्युजन होतं, कारण रेड झोनमध्येही काही नियम शिथिल करण्यात आलेले आहे 4 शहरांव्यतिरिक्त. मग राज्याने लागू केलेला नियम नागपूरला का लागू नाही, असा त्यांचा एक स्पेसिफिक प्रश्न आहे विवेक निंबाळकर यांचा. याच्याबद्दल राज्य शासनाने सन्माननीय आयुक्तांना त्या पद्धतीचे अधिकार दिलेले आहे आणि ते अधिकार वापरून सन्माननीय आयुक्तांनी या पद्धतीचं डिसिजन घेतलेलं आहे. माझं स्वतःचं मत जर विचाराल तर राज्य शासनाने दिलेले निर्णय जे आहे 4 शहरं सोडून ते त्या पद्धतीने पालन करायला पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. परंतु आयुक्तांना दिलेल्या अधिकारातून त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्या अधिकाराचा वापर करून, आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला आपल्याला सर्वांना पालन करायचं. गौरव डोंबले यांचा पुढचा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या संदर्भातच हा थोडा पुढचा प्रश्न आहे. जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त अन्य दुकाने 5 दिवस केवळ 10 ते 5 या वेळेत सुरू करावीत. इलेक्ट्रिकल आणि कूलरची दुकाने तर प्राधान्यानं सुरू करावी, कारण पारा आता 40 अंशावर गेलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. खरं आहे, याबद्दल अनेकांची अनेक मते आहेत, त्या मतांचा आदर देखील आहे. परंतु तुम्हाला आणि आम्हाला काही बाबतीत संयम पाळणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. अन्यथा ज्या पद्धतीचं यश आत्तापर्यंत आपल्याला हे कंट्रोल करण्यामध्ये लाभलेलं आहे, उद्या याच्यात कुठे गडबड होऊ नये याची देखील काळजी मला आणि आपल्याला सर्वांना घ्यायचं आहे. आणि त्यामुळे थोडी बहुत याच्यामध्ये अडचण होते आहे याची देखील मला जाणीव आहे. परंतु काही दिवस फक्त अजून आपल्याला कळ सोसायचे. सर, पुढचा प्रश्न रोशन झाडे यांचा आहे. गरीब लोकांना काय मदत होत आहे आणि राशन दुकानदार राशन देत नाही, त्यांना कुठल्या प्रकारची या गरिबांना मदत करता येईल? मी सांगितलं की महानगरपालिकेच्या हेल्पलाईन नंबरवरती गरिबांना मदत करणं सुरू झालेलं आहे. ज्यांच्याजवळ राशन कार्ड नाही त्या सर्वांपर्यंत आता आजपासून जिल्हा प्रशासनाने त्यांचे नंबर घेऊन, त्यांचे आधार कार्ड घेऊन त्यांना देखील एक अनाजाची किट देणं, राशन धान्याची किट देणं हे देखील सुरू केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी आपण सांगताय जर राशन दुकानदार मदत करत नसेल तर अशाची तक्रार देखील करणं हे अपेक्षित आहे. आपल्याला असं वाटलं तर आपण माझ्या फेसबुकवरती त्या राशन दुकानाचे नाव आणि पत्ता हे लिहून माझ्याकडे आपण तक्रार करू शकता. सर, अनिरुद्ध का क्वेश्चन है, एनएमसी ऑफिसेस पब्लिक सर्विसेज के लिए क्लोज क्यों है? बर्थ एंड डेथ सर्टिफिकेट्स आर नॉट इशूड, क्या करना चाहिए? नहीं, आपने देखा होगा अनिरुद्ध कि राज्य शासन का ही ये निर्णय था कि ये लॉकडाउन में क्या क्या बंद करना चाहिए. तो ये एसेंशियल सर्विसेज है, पर इतनी भी नहीं है कि अभी पूरा देश ये बंद है. और देश बंद होने के कारण बर्थ सर्टिफिकेट मिलने के लिए अगर 4 दिन नहीं 8 दिन अगर लगते हैं तो कोई बहुत बड़ी गड़बड़ नहीं होगी. अभी ये चालू होने वाला है, आपको आने वाले समय में ये मिलेंगे. अरुण एस यांचा प्रश्न आहे. आत्ताच आपण मागल्या आठवड्यात कम्युनिटी मार्केट ही संकल्पना मांडलेली आहे, तर आम्ही आमच्या भागात संभाजीनगरचे ते बहुतेक आहेत, आमच्या भागात कम्युनिटी मार्केट सुरू करू शकतो का? आणि त्यालाच लागून एक पुढचं प्रमोद ने इसके ऊपर बोला है कि जैसे आपने शुरू किया है वो काफी अप्रिशिएटेड इनिशिएटिव है लक्ष्मी नगर में, बाकी कॉर्पोरेटर्स लीड लेकर दूसरे एरियाज में क्यों नहीं शुरू कर रहे हैं? आम्ही दोन्ही भागांमध्ये म्हणजे जो कम्युनिटी बाजार आम्ही करतोय तो संभाजीनगरला देखील आपण करू शकता. महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यामध्ये आपल्याला मदत करत असतं. प्रमोदचा दुसरा प्रश्न आहे की इतर भागामध्ये करता येणार नाही का? मी एक केवळ 3 दिवसांकरता त्याला बघितलं की कशा पद्धतीने हे होतं आहे. आणि आता पुढच्या काळामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 5 ठिकाणी या पद्धतीचे छोटे छोटे मार्केट डिसिप्लिन राहून
आपण करावं असा माझा मानस आहे. बुधवारच्या दिवशी याची फायनल आखणी होईल आणि ही आखणी झाल्यानंतर मी आपल्यापुढे पुन्हा येईल आणि त्यावेळी आपल्याला सांगेल की या नागपूर शहरात किती ठिकाणी अशा पद्धतीचे कम्युनिटी बाजार आम्ही सुरू करणार. सर, रजत रंगारी यांचा प्रश्न आहे. प्रश्न नागपुरातून बाहेर किंवा परराज्यात जाण्यासंदर्भातला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मेडिकल आणि फिटनेस सर्टिफिकेट संदर्भात प्रॉपर गाईडलाईन अद्यापही नाहीत, ज्या ई पाससाठी आवश्यक आहे. हे खरं आहे. अद्यापही राज्य शासनाच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या 100% लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. यामध्ये काही कन्फ्युजन देखील होत आहे आणि त्यामुळे सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही देखील सर्व त्यांच्याकडे जाणार आहोत. आजच त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. माननीय पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा करणार आहोत. परंतु आपल्या सर्वांना एक विनंती, रादर नम्र विनंती मी म्हणेल, ही मला करायची आहे. मला कल्पना आहे आपण सारे पॅनिक झालेले आहात. अहो, घरचा मुलगा 40 दिवस बाहेर राहील, मुलगी बाहेर राहील, तर आपल्याला पॅनिक होणं आपलं स्वाभाविक आहे. पण तरी कालच आता परवा जाहीर झालेला आहे, 1-2 दिवस देणं गरजेचं आहे. म्हणजे जे नंबर आम्ही आपणाला दिले आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नंबर आले आहेत, ते इतके बिझी असतात की त्याच्यावरती फक्त आणि फक्त फोन कॉल्स एवढंच आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये अडचण निर्माण होते. 1-2 दिवसात आपल्याला लक्षात येईल की एक बुधवारच्या आत ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया सुलभ होते आहे. ही प्रक्रिया सुलभ झाल्यावर याच्यात अडचण येणार नाही. आपण जर बघितलं असेल तर काल केंद्र सरकारने नागपुरातून एक रेल्वे काढली. ती रेल्वे डायरेक्ट या ठिकाणून जवळपास 900 लेबर घेऊन गेलेली आहे. याचा अर्थ असा आहे की सरकार प्रयत्न करत आहे, शासन प्रयत्न करत आहे आणि हा प्रयत्न थोडासा वेगाने येणाऱ्या 2 दिवसामध्ये होणार आहे. सर, नेक्स्ट क्वेश्चन विजय दुबे का है. वो कहता है कि वी आर द सर्विस प्रोवाइडर्स फॉर बैंक्स एंड एनबीएफसी. हम कब और कैसे अपना शुरू कर सकते हैं? वी आर फेसिंग अ लॉट ऑफ डिफिकल्टीज. विजय, ये बात सही है. आप ही नहीं तो समाज का एक बहुत बड़ा तबका अनेक डिफ़िकल्टीज फेस कर रहा है. मुझे आपको धन्यवाद देना है कि डिफ़िकल्टीज फेस करने के बावजूद भी आप सहकार्य दे रहे, सहयोग दे रहे हैं. ये 17 तारीख तक आपको और तकलीफ होने वाली है, लेकिन 17 तारीख के बाद में मुझे ऐसा लगता है कि आपके सभी समस्या, सभी डिफ़िकल्टीज कम होंगी. हम 17 के बाद में हमारी जो समस्याएं है वो समस्या सुलझाने के पीछे हम रहेंगे. सर, एडवोकेट एलन बोडादे का ये क्वेश्चन और कमेंट भी है. देयर सीम्स टू बी अ गुड कोऑर्डिनेशन बिटवीन मेयर एंड द म्युनिसिपल कमिश्नर. यू मस्ट सपोर्ट कमिश्नर टू नॉट ओपन द वाइन शॉप. बेटर you see the mess in Mumbai and Delhi in front of the wine shop. A large number of crowds are getting together. देखिए वकील साहब, समन्वय होना चाहिए. ये जो आपकी भूमिका है ये मेरी भी भूमिका है. समन्वय होना ही चाहिए. और उन्होंने जो भूमिका रखी है वो राज्य शासन की गाइडलाइंस के अनुसार होनी चाहिए. ये मेरी भूमिका है. देखिए, मैं या सम्माननीय आयुक्त ये एक फ्रेम के अंदर बंधे हुए हैं. जिस तरीके से ऊपर से गाइडलाइन आती है उस गाइडलाइन के अंतर्गत हम रहते हैं. वहां से गाइडलाइन अगर आती है कि ये ओपन होना चाहिए तो वो ओपन होना चाहिए. अनेक बार ऐसा होता है कि मेरी अनेक बार इच्छा भी नहीं रहती है कुछ करने की, पर जो गाइडलाइंस रहती है वो गाइडलाइंस के अंतर्गत मुझे उस तरीके से बिहेव करना पड़ता है, उस तरीके से सपोर्ट करना पड़ता है. तो जो भी राज्य शासन की गाइडलाइंस रहेगी वो गाइडलाइंस को फॉलो करेंगे हम सभी लोग. एक धीरज शर्मा यांचा प्रश्न आहे.
संदीप जी, नागपुर मनपा आयुक्त सारे शहर को ध्यान देने की बात कर रहे हैं, पर उनका ऑफिस जिस बिल्डिंग में है उस बिल्डिंग में लिफ्ट में सैनिटाइजर की कोई व्यवस्था नहीं है। बहुत से लोग लिफ्ट का यूज करते हैं। इस और मनपा आयुक्त का ध्यान आकर्षित करना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि वो बिल्डिंग के बाहर ही सैनिटाइजेशन की एक व्यवस्था हमने की है। वहां पे आने के बाद में सैनिटाइज करके ही आगे जाना है। और आप जिस लिफ्ट में जाते हो वो लिफ्ट में रेगुलर सैनिटाइजेशन होता है। फिर भी आपको जो लगता है वो आपकी सूचना जो है वो मैं आयुक्त कार्यालय तक पहुंचाने की व्यवस्था करता हूं। अमित घंगारे यांचा पुढचा प्रश्न आहे, सर माझा अगरबत्ती व्यवसाय नागपूर मनपाच्या हद्दीत आहे आणि MIDC ने परवानगी दिलेली आहे, सुरू करता येईल का? MIDCच्या हद्दीमध्ये नागपूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये जे काही आहे ते सर्व सुरू राहणार आहे। परंतु नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत जे काही आहे ते दिनांक 17 मे पर्यंत बंद आहे असा आदेश सन्माननीय आयुक्तांनी काढलेला आहे। त्याच्यामुळे शहराच्या हद्दीत असलेले आपले सारे व्यवसाय 17 मे पर्यंत बंद आहे। रमेश पाटील यांनी एक प्रश्न विचारला आहे किंवा मदत मागितली आहे, लग्नासाठी 50 लोकांची परवानगी पाहिजे, कशी आणि कुठून मिळेल? आपण फेसबुकवरती माझा नंबर असेल अथवा आपला नंबर टाका, मी आपल्याला व्यवस्था करून देतो। सर, आदित्य जापे का क्वेश्चन है, डेंटल स्टूडेंट्स और प्रैक्टिसिंग डेंटिस्ट पुणे में एम्प्लॉय किए जा रहे हैं स्क्रीनिंग और स्वैब टेस्टिंग के लिए, नागपुर में भी ऐसा होगा क्या? अभी तक तो कोई इसके लक्षण नहीं है, लेकिन अगर रहा तो मैं आपको बताऊंगा। शशांक गिरडे यांचा पुढचा प्रश्न आहे, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन करून कंटेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात व्यवसायाकरता परवानगी का देत नाही? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर वारंवार आपण देत आहे, परंतु पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न विचारलाय, ज्यांचे हातावर पोट आहे ते किती दिवस हे सर्व सहन करतील? हे खरं आहे शशांक, मी मगाशी देखील म्हटलं की माझं देखील मत आहे। आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुमचे प्रतिनिधी आहोत। आम्हाला देखील लक्षात येत आहे, आमच्यापर्यंत नागरिक येतात आहे, मग चर्मकार समाजाचे असतील, ज्यांचं हातावरचं पोट आहे, जे छोटे छोटे ठेले आहेत त्यांचं हातावरचं पोट आहे, जे वस्तीमध्ये ज्यांचे छोटे छोटे डेली नीड्स आहे ते देखील आहे। आणि त्यामुळे या पद्धतीचं ज्यांची आता जीवन जगणं हे कठीण होत चाललेलं आहे त्या सर्वांना सुरुवात केली पाहिजे असं माझं देखील वैयक्तिक मत आहे। मी यापूर्वी देखील सांगितलं, माझं हे मत देखील आहे की जे कंटेनमेंट झोन आहे ते सोडून म्हणजे सतरंजीपुरा मध्ये कोणी पेशंट सापडलं असेल आणि तो जर भाग सील आहे तर त्याकरता मनीषनगर किंवा जळताळ्याच्या व्यक्तीने स्वतःला सील करून घेण्यात काय अर्थ आहे या पद्धतीचा प्रश्न माझ्या देखील समोर उभा आहे। परंतु शेवटी तुम्ही आणि मी आपण एका कायद्याने बांधील आहोत आणि राज्य शासनाने आयुक्तांना अधिकार दिले आहे आणि आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढलेला आहे की 17 मे पर्यंत भलेही राज्य शासनाने निर्देश दिलेले आहेत की नागपुरातलं सुरू करावं, परंतु आयुक्तांनी त्यांचा अधिकार वापरून हा निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे तो तुम्हाला देखील बांधील आहे आणि मला देखील बांधील आहे। सर, कुणाल सुरेश और रिद्धेश कोठारी दोनों का एक ही प्रश्न है और ऐसे काफी लोगों का सेम क्वेश्चन है, कंस्ट्रक्शन काम शुरू करने दो या करने के लिए क्या प्रोसेस है, इसके ऊपर प्लीज हेल्प करिए क्योंकि बहुत कंफ्यूजिंग गाइडलाइंस है। गाइडलाइंस कंफ्यूजिंग है, हमारे यहाँ पे एडिशनल कमिश्नर है, आप उनके तरफ आ सकते हैं। मैं उनका नंबर भी लगे तो आपको आपके इसमें SMS करता हूँ, आप उनसे संपर्क करिए, उनसे डायरेक्ट जान लीजिए क्योंकि वो शुरू करने के लिए परमिशन दे रहे हैं। सर, S पाटिल का एक क्वेश्चन है दैट शी 7 मंथ प्रेग्नेंट एंड उनको उनके होम टाउन जाना है बिकॉज फॉर डिलीवरी, पर उनका E-पास अभी तक पेंडिंग है, तो उसके लिए वो क्या कर सकती है? आप मुझे, मेरा पर्सनल नंबर है, आप मुझे पर्सनल नंबर पर SMS करिए, मैं आपको व्यवस्था करके देता हूँ।
जी भाग्यश्री यांचा पुढचा प्रश्न आहे. एमआयडीसी एरियात असलेल्या इंडस्ट्रीज काही प्रमाणात सुरू केल्या आहे, पण काम करणारा कर्मचारी वर्ग हा नागपूरमधून जातो, त्याचं काय? आणि तो जाणार आहे, त्याला परवानगी दिलेली आहे आणि 33% लेबरला परवानगी 17 मे पर्यंत दिलेली आहे. तर त्या पद्धतीने त्याच्याजवळ त्या पद्धतीच्या पासेस देखील देणार आहे आणि त्या पासेस दाखवून ते या ठिकाणून जाणार आहे. काळजी एकच घ्यायची आहे की फिजिकल डिस्टन्सिंग राहिलं पाहिजे, आजूबाजूला बसून जायचं नाही आहे, डबल सीट जायचं नाही आहे, चेहऱ्यावरती मास्क बांधून जायचं आहे. या काळजी घेऊन तुम्हाला आणि आम्हाला जायचं आहे. दीप चव्हाण यांनी कमेंट्स केलेले आहे आणि प्रश्नही विचारलेला आहे. सर, आज आपने ग्रीन शर्ट पहन रखा है, क्या आपको लगता है कि हमारा नागपुर भी ग्रीन जोन में आएगा? नागपुर पहले जैसा नॉर्मल हो पाएगा? नागपुर जल्द से जल्द ग्रीन जोन में आना चाहिए, ये मेरा एक आशावाद है. तो वो आशावाद आपका प्रतिनिधि होने के नाते और शहर का प्रथम नागरिक होने के नाते मैं यहाँ पे व्यक्त कर रहा हूँ. आपकी आशा और मेरी आशा, हमारी सबकी आशा अगर एक साथ होती है और हम सब एक साथ अगर अनुशासन का पालन करते हैं तो मुझे ऐसा लगता है कि यह शहर जल्द ही ग्रीन जोन में आएगा. प्रतीक मेहाड़िया, इनका अगला प्रश्न है, आपका पर्सनल नंबर हमें कहाँ मिलेगा? मेरे फेसबुक पे मिलेगा. मैं ये होने के बाद में फिर से एक बार मैं मेरा नंबर शेयर करता हूँ. सर, एक आज जवळपास 800च्या वर प्रश्न इथे इनबॉक्स आणि कमेंट्समध्ये आहे. त्यात मॅक्झिमम प्रश्न हे काल लोकांना जी आशा होती, काही तळीरामांना आशा होती, त्या संदर्भातले आहे. त्यातला एक प्रातिनिधिक प्रश्न मी विचारतो आपल्याला की नागपूरच्या लोकांनी काय पाप केलंय? पूर्ण राज्यात जर दारूची दुकानं उघडले आहेत तर नागपुरात बंद का? मी जसं तुम्हाला मगाशीच सांगितलं की दारूचेच दुकानं नाही तर सर्वच दुकानं सुरू करण्याचा राज्य शासनाचा आदेश आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे आणि मालेगाव हे 5 शहरं सोडून सर्वीकडे सोशल डिस्टन्सिंग त्याचप्रमाणे नियमांचं पालन करून हे सर्व सुरू करावे असं राज्य शासनाचा आदेश आहे. परंतु राज्य शासन संपूर्ण व्यवस्था चालवत असताना शहराची जबाबदारी कुठल्या ना कुठल्या अधिकाऱ्याला देत असतो आणि त्या पद्धतीने त्यांनी शहराची जबाबदारी ही आपल्या सन्माननीय आयुक्तांना दिलेली आहे. आयुक्तांनी त्यांना असलेल्या अधिकारांचा वापर करून स्वतःचा एक आदेश निर्गमित केलेला आहे आणि त्या आदेशामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, जसं या पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईची व्यवस्था राहील तीच व्यवस्था नागपूरमध्ये 17 मे पर्यंत लागू ठेवावी. आणि त्यांचा आदेश असल्यामुळे तो माझी जरी इच्छा नसेल, तुमची जरी इच्छा नसेल, तुम्हाला जरी त्रास होत असेल तरीही तो आदेश तुम्हाला बांधील आहे, मला देखील बांधील आहे. सर, दिनेश मांगलेकर और ऐसे कई लोगों का क्वेश्चन है कि नागपुर का टेम्परेचर अभी 40-42 तक जाएगा और बहुत बड़ा सीजन है ये. वो इन्वर्टर्स में काम करते हैं और कुछ लोग कूलर्स और पंखों पे काम करते हैं. एज अ मेयर ऑफ नागपुर आपका इस बिजनेस पे क्या कमेंट है कि हम कुछ काम नहीं कर पा रहे हैं? दिनेश, एक बात बताना चाहता हूँ, केवल आपका बिजनेस सफ़र हो रहा है ऐसा नहीं है. ऐसे अनेक लोग हैं जिनके पूरे के पूरे बिजनेस ये ख़त्म हुए. सफ़र होना तो बहुत आगे की बात है, पूरे बिजनेस ये ख़त्म हो चुके हैं. अब महामारी को अगर झेलना है, महामारी से फाइट करना है, तो हम सभी लोगों का कुछ ना कुछ गंवाना जरूरी है. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. अब ये हम सभी लोग खो रहे हैं. आप आपके हिसाब से, आपके लेवल पे, आपके ताकत से खो रहे हैं. हम हमारे लेवल पे, हमारे जगह पे कुछ ना कुछ खो रहे हैं. मुझे ऐसा लगता है कि जिला प्रशासन से इस विषय में मैं आज चर्चा करने वाला हूँ. हो सका
तो कूलर का बिजनेस, क्योंकि लोगों की भी बहुत बड़ी तकलीफ है। कल 43.2 था शायद, तो यहाँ पे तकलीफ ये जो है ये तकलीफ बढ़ रही है। तो कूलर का बिजनेस है, आपका इन्वर्टर का बिजनेस है, क्योंकि आज सुबह 4 घंटे लाइन नहीं थी तो बहुत तकलीफ लोगों को हुई। तो इसलिए इन सभी लोगों को परमिशन देना चाहिए। ये मैं आज जिला प्रशासन से बात करने वाला हूँ, देखते हैं अगर हो गया तो अच्छी बात है। कुणाल पोरटकर यांचा पुढचा प्रश्न आहे, सर आपण आजचे वर्तमानपत्र वाचले असाल किंवा सोशल मीडियावरही आम्ही एक व्हिडिओ बघितला आहे भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांचा. त्यांनी त्यात म्हटलं आहे की माननीय मनपा आयुक्तांनी टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग काढावा. यावर आपले मत काय आहे? जे मत माझ्या अध्यक्षाचे आहे तेच मत माझे आहे. त्याला कारण मी वारंवार सांगतोय की राज्य शासनाने एक आदेश काढला, त्यामध्ये नागपूर हे वगळलेलं होतं आणि हे वगळलेलं होतं. आम्ही लोकप्रतिनिधी आहे. मी तुम्हाला आपल्याला सांगतो, लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. त्यांना व्यवसाय करायचे आहे, छोटे छोटे व्यवसाय असतील, त्यांची स्थिती भीषण आहे आणि त्याच्यामुळे नियमात राहून छोटे छोटे व्यवसाय सुरू करायला ज्या ठिकाणी राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, ती दिलेली परवानगी ती मोडीत काढून त्या ठिकाणी स्वतःचा आदेश सन्माननीय आयुक्तांना त्यांना दिलेल्या अधिकाराच्या भरोशावर त्यांनी काढलेला आहे. आणि त्यामुळे माझ्या शहराच्या अध्यक्षांनी, भाजपच्या अध्यक्षांनी ही विनंती केली त्यांना की मध्यम मार्ग काढणे गरजेचं आहे ना. तुम्हाला काही गोष्टी जर बंद ठेवायच्या असतील, शॉपिंग मॉल बंद ठेवलं पाहिजे, इतर मोठे दुकानं बंद ठेवले पाहिजे. जे मुंबई पुण्यात बंद आहेत की रांगेमध्ये 5 दुकानं असतील तर ते बंद आहे. उदाहरणार्थ गोकुळपेठ मार्केट बंद राहील, मोठे बाजार बंद राहतील, पण छोटे छोटे दुकान आहे, मानेवाडा रोडवरती एखादं छोटं दुकान असेल, छोटे डेली नीड्स आहे, या दुकानांना परवानगी दिले तर छोटे व्यापारी जगतील. आज इथून पुन्हा 14 दिवस ते छोटे व्यापारी याच्यामध्ये मरतील, छोटा दुकानदार हा त्याच्यामध्ये मरेल. आणि त्याच्यामुळे जे मत सन्माननीय आमच्या अध्यक्षांनी व्यक्त केलेलं आहे त्या मताशी मी 100% सहमत आहे की सन्माननीय आयुक्तांनी मध्यम मार्ग जर काढला असता तर छोट्या दुकानदारांचा जीव गेला नसता, एवढंच मला या ठिकाणी वाटतंय. अरुण बामणे यांनी एक विनंती केलेली आहे, सर प्लीज पब्लिश लिस्ट ऑफ हॉस्पिटल वेअर वी कॅन गेट फिटनेस सर्टिफिकेट्स. चालेल, मी याची माहिती घेतो आणि माझ्या फेसबुकवरती आणि NMCच्या देखील फेसबुकवरती उद्या दिवसभरात आम्ही प्रकाशित करतो. अंजली फ्रेंडर यांचा प्रश्न आहे की विलगीकरण करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्यात आणि प्रशासनात काही मतभेद आहेत का? ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी मतभेद हे असतात. घरामध्ये मतभेद असतात. 4 जण घरात असताना जर मतभेद होत असतील तर एवढ्या मोठ्या इन्स्टिट्यूशनमध्ये मतभेद नसणं याला आश्चर्यच मानावं लागेल. मतभेद कशासाठी आहेत तर मतभेद याच्यासाठी आहेत की ज्यावेळी आम्ही क्वारंटाईन करायसाठी लोकांना उचलतो, ते उचलत असताना जर त्यांना एकत्रित उचललं, आता कल्पना करा की 1 ते 10 नंबरच्या प्लॉटमधल्या लोकांना आम्ही 40 लोकांना उचललं. हे 40 लोक आता मागचे 8 दिवस एकमेकांशी भेटत देखील नाही आहे, परंतु आम्ही यांना उचललं आणि एका बसनी आम्ही यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये जर घेऊन गेलो तर प्लॉट नंबर 2चा व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर इथून एकत्रित जातपर्यंत तो इतर लोकांना आपला प्रसाद हा वाटणार आहे. आणि त्यामुळे माझं मत याबद्दल स्पष्ट आहे की असं एकत्रित नेणं अयोग्य आहे. एका बसमध्ये 7, 8, 10 लोकांशिवाय नेणं अयोग्य आहे. यांना एकत्रित ठेवणं अयोग्य आहे. म्हणजे माझ्याजवळ फोटोज आहेत की VNIT मध्ये ज्या पद्धतीने एकत्रित असलेली मंडळी आहेत, ती मंडळी एकत्रित पंक्ती करतात आहे, आपापसात मजा करतात आहे, कुठेही कसेही थुकतात आहे. हे जर करत असतील तर मग त्या क्वारंटाईन ठेवण्याला अर्थ काय आहे
हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नावरून मतभेद आहेत हे स्पष्ट आहे. सर हरीश राउत का क्वेश्चन है शॉप्स के रेंट ओनर 2000 से 10,000 ज्यादा मांग रहे हैं, हम रेंट कैसे दें जब हम कुछ मांगने earn की आवश्यकता ही नहीं है, राज्य शासन का आदेश है. अगर आपको इसमें तकरार करना है तो आप जिला प्रशासन की तरफ तकरार कर सकते हैं. राज्य शासन ने स्पष्ट कहा हुआ है कि 3 महीने ये किसी ने भी रेंट मांगने की आवश्यकता नहीं है. अगर ऐसी हालत में भी ये मांग रहे हैं तो ये गलत है और मैं मकान मालिक को या दुकान मालिक को भी हाथ जोड़कर प्रार्थना करना चाहूँगा कि आपकी भी अड़चन निश्चित है, आपको रेंट नहीं मिलता होगा तो, लेकिन वो भी कहाँ पे से देगा गरीब, उसके भी पास कहाँ से पैसा आएगा. ये भी हमने मानवीय दृष्टिकोण से सोचना चाहिए और वो सोच के हमने निर्णय लेने की आवश्यकता है. अविनाश आढाव यांचा पुढचा प्रश्न आहे. सर, आमच्या अपार्टमेंटमध्ये घरकाम करणाऱ्या बायकांचं येणं जाणं सुरू झालेलं आहे, त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. याला लॉकडाऊनमध्ये सूट दिली आहे असे आम्ही समजायचे का? नाही, लॉकडाऊनमध्ये सूट दिलेली नाही. हे येऊ नये या पद्धतीचेच आदेश आहे. लॉकडाऊन 17 मेपर्यंत एक्सटेंड केलेला आहे सन्माननीय आयुक्तांच्या आदेशाने आणि त्याच्यामुळे या सर्वांना येणं अनुज्ञेय नाही. परंतु तरीही जर काही जण जर जबरदस्ती हे या पद्धतीने येत असेल तर याची तक्रार आपण महानगरपालिकेकडे करू शकता. सर हर्षल जाडे का क्वेश्चन है कोरोना लड़ाई में नागपुर पारस्पर काफी हद तक सफल है, पर इसके आगे लाइफ में क्या असर पड़ेगा और उसके लिए गवर्नमेंट ने क्या तैयारी करनी चाहिए एंड यू एज अ मेयर आप क्या चेंज करोगे? गवर्नमेंट तो जो भी तैयारी करेगी आपको, लेकिन मेयर करके और एज अ सिटीजन करके आपको ये जो रूल्स बनाए हुए ये आज नहीं आने वाले साल तक इसका पालन करना पड़ेगा. ये जो मास्क हम लगाते हैं ये मुझे नहीं लगता कि 2020 के आखिरी तक हम ये मास्क छोड़ सकेंगे. अगर ये कोरोना रुक भी गया, खत्म भी हुआ, तो भी कुछ जो चीजें हैं, हाथ धोना, घर से आने के बाद में अपने कपड़े उतार के फेंकना, उसको वॉश करना, साथ में मास्क का यूटिलाइजेशन करना रेगुलर, और सबसे बड़ा फिजिकल डिस्टेंसिंग. कहीं ये ना हो कि ये खत्म हुआ कि हम पार्टियां करने निकले, हम विजयोत्सव करें. ये न करते हुए हम अपने अपनी जगह पे इसकी चिंता करना ये बड़ी अत्यावश्यक बात रहेगी. सर, शेवटचे 2 प्रश्न विचारतो. प्रश्न भरपूर आहेत, परंतु ठरविल्याप्रमाणे आपली वेळ संपत आलेली आहे. अखेरची 4 त्या 2 पहिला प्रश्न 17 मे नंतर संपूर्ण शहरातील लॉकडाऊन काढले जाईल का? ज्या पद्धतीने राज्य शासनाचे निर्णय आहे त्या पद्धतीने तरी मला असं वाटतं की हे काढल्या जातील. परंतु आज टी व्हीवरती तुम्ही आणि आम्ही जर बघत असू तर ज्या ठिकाणी लॉकडाऊन निघालेलं आहे त्या ठिकाणची स्थिती ही तुम्हाला आणि आम्हाला एक संदेश देणारी आहे की आपण जर अनुशासन पाळलं नाही तर त्या ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन निश्चितपणे सरकारला करावं लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही माझ्यासकट तुमची राहणार आहे. त्यामुळे आपण त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा एक प्रश्न आहे. फक्त याच्यानंतर 2-3 काही चांगले मेसेजेस आहेत ते मी वाचून दाखवतो. हा प्रश्न पहिले राजेश मुळे यांचा आहे. बाहेर जिल्ह्यातून नोकरीनिमित्त नागपूरला जाणं येणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काय? कारण काहींचे ऑफिस सुरू झालेले आहे, मात्र जिल्हांतर्गत वाहतूक बंद असल्यामुळे जाता येत नाही. ते जे नियम जिल्हाधिकाऱ्यांनी लावलेले आहे त्या पद्धतीने राहील. जिल्ह्याच्या बाहेर जे आहे ते काही ऑफिसेस सुरू झालेले आहे. ऑफिसेसची 33% कर्मचाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांना येता जाता येईल. परंतु इतरांना 17 मे पर्यंत लॉकडाऊन 100% हे आहे. धन्यवाद सर. अतिशय चांगला संवाद. अभिनंदन आणि आपल्यासोबतच आपल्या
टीमचे, पदाधिकाऱ्यांची टीम आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या टीमचे कौतुक करणारे मेसेज सुद्धा इथे आलेले आहेत। यासोबतच आपलं जे दीनदयाल थाळीच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे त्या संदर्भात प्रचंड मेसेज इथे आलेले आहेत आणि त्यांनी खरंच कुठलीही प्रसिद्धी न करता दीनदयाल थाळीचं जे काम चालू आहे, ज्यांनी त्याचा लाभ घेतला त्यांच्याकडनं झालेल्या माउथ पब्लिसिटीच्या आधारे आम्हाला कळलेलं आहे आणि या उपक्रमाबद्दल आम्ही आपले आभार मानतो। यामध्ये जर आम्हाला कुठली आर्थिक मदत किंवा धान्याची मदत करता आली तर आम्हाला एक नंबर आपल्या फेसबुकच्या माध्यमातून टाकावा, त्याच्यात आम्ही पूर्णपणे मदत करायला तयार आहोत। दुसरा उपक्रम आपण जो कम्युनिटी मार्केटचा सुरू केला त्याबद्दलही आम्ही लक्ष्मीनगर मधल्या नागरिकांकडून खूप काही चांगला ऐकलंय। तो शहरातील इतर काही भागातील जर सुरू करता आला तर आमच्यासाठी ते चांगले होईल असे काही मेसेज येत आहे। त्यानंतर आपण खामला चौकात तात्या टोपे हॉलच्या समोर त्या झोपडपट्टीतल्या नागरिकांसाठी जे किमान 2 ते 2,500 लोकांसाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भोजन दानाचा कार्यक्रम सुरू केला, त्याबद्दल सुद्धा आपलं अभिनंदन करणारे मेसेज इथे आहेत। यासोबतच आपल्या नेतृत्वातील पदाधिकाऱ्यांची टीम, नगरसेवकांची टीम, आपल्या भाजप कार्यकर्त्यांची टीम आणि प्रशासनातील जे अधिकारी नागपूर महानगरपालिकेच्या बॅनरखाली काम करत आहेत, सेवा कार्य करीत आहेत, त्या सर्वांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे। खूप खूप आभार मानलेले आहेत। नागपूर महानगरपालिका केवळ मूलभूत सेवा देणारी संस्था नाही तर अशा आपत्तीच्या काळात सेवा कार्य सुद्धा चांगल्या प्रकारे करू शकते, हा एक अनुभव या 1.5 महिन्याच्या काळात आम्हाला आल्याचं त्यांनी सांगितलं। एवढे बोलून मी आपल्या या संवादाला इथे विराम देतो आणि अखेर काही आपल्याला जर संदेश द्यायचा असेल तर तो आपण द्यावा अशी विनंती करतो। आपणा सर्वांना त्याबद्दल धन्यवाद। येणाऱ्या पुन्हा एक 8, 10, 15 दिवसामध्ये पुन्हा आपण हा फेसबुक लाईव्हचा संवादाचा कार्यक्रम घेऊया। यामध्ये मला या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत माझ्या महानगरपालिकेचे सर्व प्रशासनाचे सर्व अधिकारी, माझ्या आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, माझ्या स्वास्थ्य विभागाचे सर्व कर्मचारी, घरात असताना जे तुमच्या आणि माझ्या घरचा करायला येणारे माझे सर्व बांधव आहेत, जे रस्ते साफ करणारे बांधव भगिनी आहेत, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्ही आणि आम्ही कूलरमध्ये झोपलेलो आहोत, AC मध्ये बसलेलो आहोत, परंतु रस्त्यावरती जे पोलीस विभागाचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी तुमच्या आणि माझ्या सुरक्षिततेसाठी आपल्या घराच्या बाहेर 24 तास राहतात आहे, अशा सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे। त्याचप्रमाणे GMC, IGMC या भागामध्ये कोविड पेशंटसोबत राहणारे सर्व डॉक्टर, नर्सेस, इथले स्वास्थ्य कर्मचारी यांना देखील मनापासून धन्यवाद द्यायचे आहे की आपण जर ही मेहनत केली नसती तर या शहरामध्ये आम्ही आज चांगल्या पद्धतीने काम करू शकलो नसतो। जे काही सुरू आहे ते केवळ आणि केवळ त्यामुळेच या शहरामध्ये सुरू आहे। आम्ही सर्वजण घरात आहोत आणि घरात देखील अनेक अडचणी निर्माण होत आहेत, कारण तेच सर्व करणं, त्या भावनेतून घरामध्ये प्रचंड डोमेस्टिक व्हायलन्स देखील वाढत आहे, त्याकडे देखील तुम्ही आणि आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे महानगरपालिकेने एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा ठरवलेला आहे। मी आज या ठिकाणी जाहीर करतो आहे की महापौर चषक डिजिटल पारिवारिक समूहगीत गायन स्पर्धा आम्ही या ठिकाणी घ्यायचं निश्चित करतो आहे, ज्यामध्ये भक्तिसंगीत, सिनेसंगीत आणि देशभक्ती पारिवारिक लोकांनी त्यांची स्पर्धा, त्याचे पुरस्कार आणि त्याची संपूर्ण माहिती 6 तारखेला आपल्यापर्यंत वर्तमानपत्राच्या माध्यमातून, NMCच्या पेजच्या माध्यमातून, माझ्या पेजच्या माध्यमातून ही आपल्यापर्यंत येईल। कुठेतरी एक विरंगुळा म्हणून तुम्ही आणि आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होऊया। आपल्या काही सूचना देखील असतील तर आपण माझ्या फेसबुक पेजवरती निश्चितपणे टाकाव्या, एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। घरी राहा, सुरक्षित राहा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।
subscribe to Nation Next YouTube channel and press the bell icon to get regular updates from Nation Next. Also like Nation Next Facebook page and follow us on Instagram and Twitter.